श्रेयस किंवा रोहित हम्म. पैकी कोणाचा तरी गेम करायचा प्लॅन चाललाय. आता हम्म. ईशान किशन हा ओपनर आहे, ठीक आहे, हम्म. त्याला जयस्वालला पण ऑब्व्हियसली चान्स तयार करायचाच असेल, हम्म. पण हे मुद्दामून असं मला वाटतं की रोहितवर, स्पेशली रोहित आणि अय्यरवर प्रेशर टाकलं जातंय हा. आणि अननेसेसरी प्रेशर आहे. पण हे कोणी सांगितलं तुला? मी I कुठे can जाऊन read. बघितलंयस हे I can प्रेशर read. तू? पण तुला वाटतं रोहित शर्माला काढणार किंवा श्रेयस अय्यरला मला काढणार असं वाटतं की वाटतं? काय माहिती, मला वाटतं अननेसेसरी प्रेशर क्रिएट होतं असं मला वाटतं, कारण हम्म. रोहित बद्दल ऑलरेडी खूप हे चाललं होतं IPL नंतर वगैरे, जेव्हा की तो वन डेत ऍक्च्युअली चांगला खेळलाय. हम्म. वन डे वर्ल्ड कप नंतर पण तो खूप चांगल्या रन गेटर्स पैकी असणार वन डे बरोबर इंडियाच्या. बरोबर. एक चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक त्याचा फर्स्ट हाफ जरा वाईटच गेला, हम्म. ऑलमोस्ट फायनल पर्यंत, पण तो फायनलला चांगला खेळला. बरोबर. आणि त्यानंतर पण तो जितक्या वन डे खेळलाय खूप चांगला खेळलाय, पण अननेसेसरी त्याची एज, त्याचं जाडेपण, त्याची फिटनेस, पण आता ते कमी झालं ना, आता काय पण टेन्शन तरी पण ते लोक चाळे करतात असं मला वाटतं. आता तुम्ही जयस्वालला टीम मध्ये घेतलायत, आता आता विराट नाहीये तर त्या दिवशी ईशानला वन डाऊन पाठवलं. आता काल गिल आला वन डाऊन, ठीक आहे, पण तुला वरच चान्स द्यायचा आहे तर ईशानला वर चान्स आहे ना, स्वतःच्या जागी त्याला चान्स दे. रोहितच्या जागी तू कसं काय स्वतःचा त्याला खेळू शकतोस?